कांद्यापासून मेंढ्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. कांद्यापासून बांधवापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 7,500 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं वाटते की व्हिडिओ चांगला आहे तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 7,500 पार. जर आपल्याला सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आपणास या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल. जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी आहे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे, इथून पुढे कोणकोणत्या अशा घडामोडी आहेत की ज्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार की ज्यांचा परिणाम इथून पुढे सोयाबीनच्या दरावरती 100% होणार. हा जो परिणाम या असणाऱ्या सोयाबीनवरती होईल तर या परिणामामुळे सोयाबीनचा दर कधीपर्यंत 7,500ला गवसणी घालू शकतो. चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या सर्वांना आता या ठिकाणी देतो. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी किती आहे बरं, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही दर पातळी 6,800 ते 7,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जो सोयाबीनला मिळणारा सरासरी दर आहे तो 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे. जर आपण बघितलं तर मागच्या 3 आठवड्यामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती तब्बल 1,500 रुपये प्रति क्विंटलनं सुधारली. मग सोयाबीनचा बाजारभाव मागच्या 3 आठवड्यामध्ये 1,500 वाढला तर अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकरित्या सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की कधीपर्यंत सोयाबीनचा भाव हा 7,500 होऊ शकतो. चला या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करूयात. तर बघा मित्रांनो, आता सोयाबीनचा दर सांगितला तुम्हाला की बाबा सोयाबीनची दर पातळी 6,800 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल. पण मुख्य प्रश्न काय की बाबा सोयाबीनच्या दरात आलेली तेजी ही कशामुळे आली, तर लक्षात घ्या मित्रांनो, भारतातून मागच्या 3 आठवड्यामध्ये सोयाबीन निर्यात ही प्रचंड वाढली. आता याच्यामुळे झालं कसं की भारतामध्ये सोयाबीनची अनुपलब्धता आहे, म्हणजे याचा अर्थ की उपलब्धच नाही असं नाही पण फार कमी प्रमाणात आहे. कारण यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल 22 ते 25% घटलं होतं. आता याच्यामुळे ऑलरेडी पुरवठा कमी, त्यात मागणी भरपूर वाढली, मग मागणी पुरवठ्यात मोठा गॅप या ठिकाणी निर्माण झाला. आणि हा जो गॅप निर्माण झाला तर हा गॅप निर्माण झाल्यामुळं सोयाबीनच्या दराला अचानक खूप मोठा आधार मिळाला. आणि एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे मागच्या 21 दिवसामध्ये म्हणजे 3 आठवड्यात सोयाबीनची दर पातळी 1,500 सुधारली. भविष्याचं काय, तर तुम्हाला सांगतो मार्केटने ही गोष्ट आता डिस्काउंट केली आहे की बाबा सोयाबीन निर्यात वाढली म्हणून सोयाबीनचा दर सुधारला. आता याच्यात काही रस आणि कस बाकी नाही. दुसरी गोष्ट, अमेरिका इराण संघर्ष होता की ज्यामुळे सुद्धा आपल्या सोयाबीनच्या दराला आधार मिळताना दिसला, पण ही गोष्ट सुद्धा डिस्काउंट आहे. मग पुढच्या काही दिवसात अशी कोणती घडामोड आहे का की जी घडामोड सोयाबीनच्या दराला 7,500 पार घेऊन जाऊ शकते, तर लक्षात घ्या मित्रांनो की आता या ज्या दोन या ठिकाणी घटना आहेत किंवा घटक आहेत तर यांचा परिणाम झाला म्हणून सोयाबीनचा दर 5,500 या ठिकाणी जवळपास 7,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला. तर इथून पुढचं लक्षात घ्या की यामुळे आणखी 100-200 तेजी येईल. भाव 7,200 7,300 पर्यंत पोहोचतील, एखाद्या 7,500 पर्यंत सुद्धा पोहोचतील. पण तो अपवाद असेल, एखाद दुसऱ्या दिवशी असं होईल जास्त काळ सोयाबीनचा भाव हा या दरावरती टिकणार नाही. माझ्या मते तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा दर हा 7,500 पार होणारच नाही. आणि जर तो झाला तर या पुढच्या 4-8 दिवसात 7,500ला गवसणी घालेल, पण तिथं दर अजिबात टिकणार नाही, हे लक्षात ठेवा. मग आपण विक्रीचं नियोजन कसं करायचं बरं, तर विक्रीचं नियोजन करत असताना जास्त डोकं लावू नका.
हा असणारा सध्याचा भाव तुमच्यासाठी फार उपयुक्त आणि फायदेशीर आहे. कशाला कुणाची वाट बघायली? या तेजीतच सोयाबीनची विक्री करा. कारण भूतो न भविष्यती एवढी तेजी मागच्या 3 आठवड्यात आली. ही तेजी आपल्यासाठी फार महत्त्वाची, फार क्रमप्राप्त आहे. बस इथं विक्री करा. नाहीतर पुन्हा कसं आहे, हातातोंडाशी घास येईल आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी जो आहे मिळणार पण नाही आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी नफा जो अपेक्षित आहे तो प्राप्त करू देणार नाही. म्हणून जास्त ताण न घेता विक्री करा आणि विक्री केली तर तुम्हाला 100% हा 1500 प्रति क्विंटल मागे फायदा होणार. 7,500च्या भावाच्या नादी लागू नका. मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.